जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील कंत्राटी विधी सल्लागार ॲडव्होकेट रामेश्वर माने यांनी पत्रकार रणजित वाघमारे यांच्यावर 2019 साली खंडणी आणि विनयभंगाचे 2 गुन्हे दाखल केले होते। या दोन्ही खोट्या गुन्ह्यातून मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी सर्व पुरावे, जाब-जबाब आणि वस्तुस्थिती तपासून पत्रकार रणजित वाघमारे यांची निर्दोष मुक्तता केली। तसा लेखी आदेश 2 मे 2025 रोजी पारित केला। यात पत्रकार रणजित वाघमारे यांच्यातर्फे ॲडव्होकेट राजकुमार बाबरे यांनी काम पाहिले। यात हकीकत अशी, पत्रकार रणजित वाघमारे यांच्याकडून 2012 ते 2016 दरम्यान दैनिक सकाळमध्ये आणि 2016 ते 2022 या दरम्यान दैनिक पुढारीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील सकारात्मक, नकारात्मक ज्या घडेल त्या बातम्या देण्याचे काम केले जात होते। यामध्ये मेडिकल बिलासाठी घेतली जाणारी टक्केवारी, बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत होणारी हॉस्पिटलची लूट, PCPNDT कायद्याअंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटलला कायद्याचा धाक दाखवून संबंधित हॉस्पिटल विरोधात खोट्या निनावी तक्रारी करून 5 ते 10 लाख रुपये प्रत्येक हॉस्पिटलकडून उकळण्याचे काम केले जात होते। या सर्व गैरप्रकारासंदर्भात पत्रकार रणजित वाघमारे यांच्याकडून पुराव्यानिशी बातम्या प्रसिद्ध केल्या जात होत्या। त्यांना तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदुरकर कांबळे यांचे सहकार्य लाभले। मात्र त्यावेळच्या कंत्राटी विधी सल्लागार ॲडव्होकेट रामेश्वरी माने यांनी नाहक आणि गैरसमजुतीतून बातम्या थांबवण्यासाठी ऑक्टोबर 2019 रोजी खंडणी आणि विनयभंग असे 2 गुन्हे दाखल केले। त्याविरोधात जिल्हा न्यायालयात सदरचे खटले सुरू होते। यामध्ये अखेर फिर्यादी ॲडव्होकेट रामेश्वरी माने यांनी स्वतःच दोन्ही गुन्ह्यात माघार घेत तडजोडीचा अर्ज ठेवला, परंतु न्यायाधीश विक्रमसिंह भंडारी यांनी सदरचा अर्ज फेटाळून सर्व प्रत्यक्षदर्शी तपास अधिकाऱ्यांचे जाब-जबाब घेतले, पुरावे तपासले। यात सरकार पक्षातर्फे अपराध सिद्ध करण्याकरता एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले। मात्र साक्षीदारांच्या साक्षीत तफावत असल्याने सदर साक्ष विश्वासार्ह नसल्याचे वाघमारे यांच्या वकिलाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले। सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी सबळ पुराव्याअभावी पत्रकार रणजित वाघमारे यांची दोन्ही गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली। यात पत्रकार रणजित वाघमारे यांच्यातर्फे ॲडव्होकेट राजकुमार बाबरे यांनी तर सरकार पक्षातर्फे डोके यांनी काम पाहिले।